अजय देवगण स्टारर दृश्यम सिनेमा तुम्ही पाहिलाच असेल। या सिनेमात अजय देवगण एका तरुणाची हत्या करतो, मात्र या हत्येचा अखेरपर्यंत छडा लावण्यात पोलिसांना यश येत नाही। हाच दृश्यम पॅटर्न राबवून आतापर्यंत देशभरात अनेक गुन्ह्यांच्या घटना घडल्या आहेत। अशीच एक घटना आता महाराष्ट्रातील हिंगोलीत घडली आहे। या घटनेतील आरोपी तरुणाने 5 वेळा दृश्यम पाहून आपल्याच आई वडील आणि भावाची निर्गुण हत्या केली आहे। या घटनेने संपूर्ण हिंगोली हादरली। नेमका हा संपूर्ण घटनाक्रम काय आहे हे जाणून घेऊयात। हिंगोलीच्या डिग्रसवानी शिवारातील एका नालीत 11 जानेवारीला 3 जणांच्या मृतदेहासह एक अपघातग्रस्त दुचाकी सापडली होती। त्यामुळे दुचाकीने प्रवास करताना रस्ते अपघात घडून कुंडलिक जाधव वय वर्ष 70, कलावती जाधव वय वर्ष 60 आणि आकाश जाधव वय वर्ष 27 यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी बांधला होता। त्यानंतर पोलिसांनी हे तिन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून घटनेचा सखोल तपासाला सुरुवात केली। या घटनेप्रकरणी पोलिसांनी कुंडलिक जाधव यांचा दुसरा मुलगा महेंद्र जाधव याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली होती। त्यामुळे पोलिसांना महेंद्र जाधववर संशय बळवला आणि त्यांनी घरी जाऊन त्याची चौकशी केली। या चौकशी दरम्यान पोलिसांना घरात रक्ताचा डाग आढळला। त्यामुळे पोलिसांचा महेंद्रवर संशय आणखीच बळवला। यातूनच पोलिसांनी खाक्या दाखवताच महेंद्र जाधवने तिघांच्या हत्येची कबुली दिली। आरोपी महेंद्र जाधवने तिघांची हत्या करण्यासाठी फुल प्रूफ प्लॅन रचला होता। या प्लॅननुसार त्याने 9 जानेवारीला भाऊ आकाश जाधवला झोपेच्या गोळ्या दिल्या। त्यानंतर त्याला विजेचा शॉक देऊन डोक्यात हल्ला करून त्याचा जीव घेतला। त्यानंतर त्याच रात्री त्याने आकाशचा मृतदेह घराबाहेर नेऊन नाल्यात फेकून दिला होता। दरम्यान भाऊ आकाशची हत्या केल्यानंतर तो घरी आला आणि झोपी गेला होता। दुसऱ्या दिवशी 10 जानेवारीला दुपारच्या सुमारास आरोपीने आई कलावतीला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि तिला शेतात घेऊन गेला। शेतात नेऊन त्याने आईच्या डोक्यावर ओढणे हल्ला करून तिची हत्या केली। या हत्येनंतर तिचा मृतदेह आकाशच्या बाजूला टाकला होता। त्यानंतर मध्यरात्री घरी येऊन वडिलांची हत्या केली। वडिलांना रात्री झोपेच्या गोळ्या दिल्या आणि झोपेतच रॉडने डोक्यावर हल्ला करून त्यांचीही हत्या केली। नंतर वडिलांचा मृतदेह ही आई आणि भावाच्या मृतदेहाच्या ठिकाणी फेकून दिला होता। विशेष म्हणजे या घटनेत हत्या झाल्याचे न भासवण्यासाठी आरोपीने अपघाताचाही बनाव रचला होता। आरोपीने त्याच्या दुचाकीची हेडलाईट फोडून घटनास्थळी गाडी सोडून दिली होती। अशा प्रकारे आरोपीने पोलिसांचा तपास भरकटवण्यासाठी अपघाताचा बनाव रचला होता। मात्र हा बनाव पोलिसांनी उघडकीस आणला। महेंद्र जाधवला त्याचे आई वडील आणि भाऊ पैसे द्यायचे नाहीत, त्यामुळे त्यांच्या विरोधात महेंद्रच्या मनात राग होता। याच रागातून त्याने तिघांच्या हत्येचा कट रचला होता। विशेष म्हणजे या तिघांना संपवण्यासाठी त्याने 5 वेळा दृश्यम सिनेमा पाहिला होता। या दरम्यान तो क्राईम पेट्रोलच्या मालिकाही पाहत होत्या। हा सिनेमा आणि मालिकेतूनच त्याला हत्येची कल्पना सुचली आणि त्याने घरातील तिघांचा जीव घेतला। या प्रकरणात पोलिसांनी आरोपी महेंद्र जाधवला अटक केली असून तसेच या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे।